प्रिय मित्रांनो, भारतात आपल्याला सगळीकडे कचऱ्याचे ढीग दिसतात आणि दुर्गंधीचे सगळे रस्ते दिसतात. पब्लिक वाहनं देखील आपल्याला घाणेरडी वाटतात आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचं घरादाराकडे दुर्लक्ष आहे असंही आपल्याला जाणवतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण समाजाकडे पाहतो, त्या समाजामध्ये भ्रष्टाचार आहे, त्या समाजामध्ये व्यभिचार आहे आणि त्या समाजामध्ये भ्रष्टाचारामुळे माणसाची मनं कुजलेली आहेत. म्हणून जोपर्यंत माणसाची मनं स्वच्छ होत नाही तोपर्यंत समाज स्वच्छ होत नाही. अगदी मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत सगळीकडे आपल्याला हे दिसते. म्हणून जोपर्यंत मंत्री स्वच्छ होत नाही तोपर्यंत संत्री स्वच्छ होणे शक्य नाही. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो आणि मी कसं स्वच्छ राहू शकतो ह्याकडे लक्ष द्यावं.